बघा असं पोषक आहार म्हणजे मोड आलेली मोडाची मटकी. आता उन्हाळ्यामध्ये आपल्याकडं भरपूर वेळ असतो आणि मुलांना सकस आहार, सात्विक आहार याची पण खूप जरूरत आहे. आणि हे जर मुलांनी खाल्लं तर ज्यांना रक्ताची कमतरता आहे, ज्यांचा म्हणजे बुद्धीची विकास होत नाही, अशा मुलांना जसं जशा वस्तू आहे तसं तसं खाण्याला पण आपण त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. आणि ज्यांना आवडत नाही त्यांना पोळीच्या रोलमध्ये ज्या वस्तू आवडत नाही त्या टाकून आपण त्यांना द्यायला पाहिजे. सगळं आपल्याला काळजी घेणं पण महत्त्वाचं असतं. कारण योग्य वयामध्ये योग्य आहार जर दिला तर नक्की मुलांच्या मेंदूचा जो विकास आहे हा कमी वयामध्येच झपाट्याने वाढत असतो किंवा होत असतो. म्हणून आपण खाण्याकडं पण आपण सुट्ट्यांमध्ये लक्ष द्या. आज मी मस्त मोड आलेली मटकी केलेली बघा, फक्त फ्राय केली. आणि यांना मुलांनाच नाही तर आपल्याला सुद्धा याची गरज आहे. म्हणून आपल्या मुलांच्या पण उन्हाळ्यामध्ये काळजी घ्या. छोटी छोटी मुलं असतात, त्यांना जे वस्तू आवडत नाही ते आपण आवडीनं कसं खाऊ घालायचं, तर ही कागदाच्या डिश घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये द्यायचं. गावाकडं जर असेल तर आपण मस्त झाडाखाली बसून असा आहार जर दिला तर मुलं खूप आनंदाने त्याचं सेवन करतात. तर बघा या कोणाला कोणाला मटकी आवडती खायला. मी पण आज नाश्त्याला अशी मटकी केली मस्त मोड आलेली भिजलेली. घरच्या घरीच आपण मटकीला मोड आणलेली. कारण विकतचं जर आपण आणलं तर आपल्याला घरची सर येतच नसते. म्हणून आपल्या हाताने आपण ज्या वस्तू करून खातो किंवा बनवून घेतो ह्या पण वस्तूचा आनंद वेगळाच आहे. तर चला आता आपण आजच्या ब्लॉगमध्ये असं शिकणार आहे की मुलांना तर सुट्ट्या लागलेल्याच आहेत, तर मुलांना सुट्ट्यांमध्ये काय काय आवश्यक आहे आता आपण सांगणं. कुठली कुठली जरूरत आहे, कशा कशाची माहिती करून द्यायची. तर बघा आता भरपूर जण आपण गावाकडे जातो किंवा गेलेले असतील. जर वयवर्ष 3 तर 8 वर्ष 10 वर्षापर्यंत भरपूर मुलांना नाते वगैरे असे माहीत नसतात. आपण सगळीकडे जातो, भेट घेतो. घरामध्ये सुद्धा घराजवळ जे वातावरण असतं किंवा राहणारे घरातले आपले जे सदस्य यांना पण आपण ओळख करून दिली पाहिजे. मुलांना नातं पण कळालं पाहिजे. ही आजोबा, ही आजी, हे काका, ही चुलते, ही मावशी, मामा, मामी, सगळे हे नातं आपल्याला कसं आहे. कारण आपल्याला पूर्वी काय असं शिकवलं जात नव्हतं. फार कडधान्यापासून तर आपल्या मसाल्याच्या डब्यापर्यंत आपण एकमेकांचं आचरण करत होतो. म्हणूनच आपल्याला या गोष्टी माहीत झाल्या. पण आजकाल मुलं आचरण करायला आपल्या घरातच कुणी नाही, फक्त आईवडील 4 जण आणि कोणाच्या घरात 2-1 असे सदस्य असतात. मग आपण यांच्यातूनच आपण काय काय शिकतो. तर आपल्याला गावाकडे गेली मजा येते मुलांना. मग त्यावेळेस मुलं कंटाळलेले असतात घरामध्ये राहून. म्हणून आपण गेल्यावर आपण सगळं नात्याशी ओळख करून द्यायची. माती, झाडाची पानं, कलर, ड्रॉइंग पण मुलांकडून करून घ्यायची. आपण रेखाटन करून द्यायचं आणि त्यांना ड्रॉइंग करायला लावायची. उन्हाळ्यामध्ये मोबाईल आणि टी व्हीचा जास्त वापर न करता मुलांकडून ड्रॉइंग पण करून घ्या. आणि ज्या काही गोष्टी नाते वगैरे जर समजले नाही तर मुलांना तुम्ही स्वतःहून समजून सांगा. सगळ्या गोष्टींची पण गरज आहे आज. चला कोण कोण असं करणारे, कोण कोण मुलं ड्रॉइंग करणारी आणि कडधान्य पण गावाकडे गेल्यावर याची ओळख पण कोण करून घेणार नक्की सांगा. रामकृष्ण हरी. आजचा व्हिडिओ म्हणजे खरं तर लहान मुलांसाठीचे जे छोटे छोटे मुलं जे आहे म्हणजे कधी कधी व्हिडिओ बघतात तर त्या मुलांसाठी पण तसे व्हिडिओ पाहिजे. आणि आज बुधवार आहे, आज म्हटलं आज चला छोट्या मुलांसाठीच आपण व्हिडिओ बनवणार आहे आज. तर आज बुधवारचा हा दिवस सगळ्यांना रामकृष्ण हरी. सकाळचे 10 वाजलेले 10:30 आणि म्हटलं आज आपण मुलांसाठी छोटा व्हिडिओ बनवू. जास्त व्हिडिओ मोठा नाही घेणार, आज छोटाच व्हिडिओ असणार आहे. आजचा दिवस सगळ्याला चांगला जावं, छोट्या मुलांना तर खरंच चांगला जावं. कारण मुलं खूप उत्साही झालेली आहे. आता सगळ्यांना उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या लागल्या आणि कोणाला गावाकडं जायची आतुरता. गावाकडे पोरांना जाण्यासाठी खूप आनंद होतो पा. आता का बरं होतो, त्यांना जागा काहीतरी चेंज होती. आईवडिलांच्या हक्कापासून ते नात्यामध्ये जातात. म्हणजे आईवडील नेहमी काही झालं का अभ्यास कर, हे कर, टी व्ही नको बघू, मोबाईल नको बघू असं म्हणतात ना. कोणत्या मम्मी पप्पा म्हणतात बरं. आणि मग पोरं काय करतात, जे नको म्हटलं ते लवकर त्यांना असं वाटते का नको म्हणता, मग ते लगेच करतात. मग टी व्ही तर नको म्हटल्यावर पाहतातच.
पण मग सुट्ट्यांमध्ये त्यांना असं वाटतं आता आपल्याला गावाकडं जायचं. तर मग हा व्हिडिओ गावाकडं जर जाणार आहे तुम्ही, तर मग हा व्हिडिओ कशासाठी? गेल्यावर आपल्याला आपले घरामध्ये गेल्यावर आपण लगेच इतकं उत्साही होतो गेल्यानंतर का लगेच मोकळं वातावरण खेळायला भेटतं. कारण त्यावेळेस आपल्याला कोणाचं धाक नसतो, मम्मी पप्पा, कारण आपण सगळे एकत्र कुटुंबामध्ये गेलं ना तर खूप आनंद वाटतो. कोणाला वाटतो का नाही बरं? मग कोण कोण मौज मस्ती उड्या मारतं, खूप आनंद घेतो. रात्री आजोबा आजी यांच्याकडून गोष्ट ऐकून घेतं झोपायच्या वेळेस. खूप बाहेरचं वातावरण खूप छान असतं. आणि पहा आता आपल्याला पहिलं नाते हे काहीच कळत नव्हतं, असंच म्हणायलाच विषय नाही. आपल्याला नातं हे माहीत होतं, फक्त नाते माहीत नाही ते आपल्या मुलांना. कारण आपण एकत्र कुटुंबामध्ये राहिलो ना, तर त्यामुळं आपल्याला कोणी काही शिकवायची गरज नव्हती, कारण आपण एकमेकांचं आकर्षण करीत होतो. कारण कोणी जर म्हटलं नाही, बघ हे मामा आहे, आपल्याला मामाच्या घरी जायचं, आपल्याला आपाप कळायचं आहे मामा आहे म्हणून. मावशीच्या घरी जायचं लगेच कळतं ही मावशी आहे, म्हणजे काही सांगायची गरज नव्हती. पण आता तसं नाही. तुम्हाला तर कळलंच असेल आता का तसं नाही. कारण आता शक्यतो सगळे भरपूर ठिकाणी आहे बरं का, असं खूप आपुलकी असते. पण काही ठिकाणी आता असं खूप मुलं हळूहळू विसरायला चालले. तर का बरं? टी व्ही आणि मोबाईल याचे परिणाम. आजकाल कोणाला असं काहीच नको वाटतं. फक्त मग तर मुलांकडून काय करायचं गेल्यानंतर आपण लगेच म्हणतो चला आजीला हे दे, आजीचे पाया पड, बाबाचे पाया पड. मग आपल्याला लगेच कळते आपली आजी आहे, ते बाबा आहे. मग आपण सांगितलं का पाया पडतो म्हणून आपल्याला सगळं पोरांना आपल्याला अशी माहिती द्यायची. मग आपली चुलती कोणती, चुलता कोणता, असं नाते आपल्याला सगळे दाखवायचे. ह्यो आत्याचा मुलगा, ती आत्याची मुलगी, ही काकूची मुलगी, तुझी चुलत बहीण, हे सगळे नाते आजकाल पोरांना किती लक्षात घाला हे काहीच कळत नाही. कारण त्याचे परिणाम सगळं म्हणजे आपणच आहे. परिणाम म्हणजे का, की आपल्याला आपल्या घरामध्ये 2च सदस्य असतात. त्याच्यामध्ये तुमचे 2 मुलं आणि आपण दोघं म्हणजे असे 4 जण असतात. त्याच्यामध्ये येऊन जाऊन तेवढ्याच गप्पा असत्या. कोणाकोणाला तर वेळ नसतो. म्हणून गावाकडं जर गेलं तर पोरं खूप आनंदी होत्या. आणि त्यांना असं नातं सगळं समजून सांगा. गावाकडं गेल्यावर पोरांनी जर टाईम असेल आपल्याकडं, तर आपल्याला ड्रॉइंगचे बुक वगैरे जवळ घ्यायचे किंवा घेऊन जायचे जाताना. ड्रॉइंग करायची. उन्हाळ्यामध्ये असं वेगवेगळं आपल्याला शिकायला भेटतं. आणि ड्रॉइंग जर मुलांना जमत नसेल तर कसं का होत नाही, पण शिकू द्यायची आणि काही रेखाटन आपण करून द्यायचं आणि मुलांना कलर करायला लावायचा. असं आपण जर योग्य त्यांना टायमामध्ये जे आपल्याला सुट्टी आहे याचा आपण आनंद जर घेतला तर खूप चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट, पोरांना कमी वयामध्ये वर्ष 0 ते 8 वर्षापर्यंत मुलांना जो मेंदूचा विकास हा मुलांचा खूप चांगला होत असतो. त्याच्यामध्ये आपण जर त्यांना सकस आहार वगैरे जर दिला, आहाराकडे जर लक्ष ठेवलं, इतर वेळेस तर आपण पोरांना जे आवडत नाही ते पण आपण त्यांना खायलाच लावतो बळजबरी. पण कारण याला जे काही आवडत नाही ते पोळीच्या रोलमध्ये करून द्या. कडधान्य वगैरे मोड आलेले. आता आपल्याला जेवढा वेळ असतो तेवढा आपण पोरांना आहार पण पोषक देणं गरजेचं असतं. बाहेरच्या बेकरीचे पदार्थ खाण्यापेक्षा घरचे वस्तू कशा बोलणं खाते, त्याच्यामध्ये मग कागदाची डिश करून द्यायची, मग त्याच्यामध्ये ते आवडीनं खातात. कारण ती वस्तू जर नाही आवडली तरी त्या प्लेट जी आहे तिच्या याच्यामध्ये पोरं खातात. आणि असं आपल्याला पोरांना खाऊ घालायचं. आणि दुसरी गोष्ट, मुलांना कडधान्य ही ओळखायला लावायचं. गावाकडे गेले की सगळे आजोबा आजी असे असत्या, पोरांना प्रत्येक कडधान्य घ्यायचे एका डिशमध्ये, वेगवेगळे त्याचे म्हणजे वेगवेगळ्या डिशमध्ये ठेवायचे वाट्यांमध्ये, आणि आपल्या आजोबा आजी समोर घ्यायची आणि पोरांना किंवा आजोबा आजीने मुलांना ओळखायला लावायचे किंवा मुलांनी आजीकडून ओळखायला लावायचे का आजी हे कोणतं कडधान्य. असं जर आपण केलं तर आपल्या पोरांना नक्कीच एकत्र कुटुंब पद्धती तिची ही संस्कारची जाणीव पण पोरांना कळण आणि कडधान्य पण माहीत होतं. आपण म्हणतो नुसतं मुलींनाच मसाल्याचा डबा माहीत नाही पाहिजे, तर मुलांना पण पाहिजे मसाला कुठला कुठला आहे, त्याच्यामध्ये कुठले वस्तू ते आपल्यासाठी चांगले आहे किंवा नाही. बघा गरम मसाले, शक्यतो गरम मसाले खाऊ नये. ज्या मी रोज भाज्या बनवते साध्या भाज्या का करते, कधी कधी चटपटीत तर खावं वाटतं. पण आपल्या शरीरासाठी बघा आता कुठले कुठले आजार उद्भवायला लागले, तर शरीरासाठी जे चांगलं नाही आपण खूप मसाले वापरतो. म्हणजे मसाले पण कमी प्रमाणात वापरायचे. म्हणून मुलांना मसाल्याचे, मुलींना डब्बे पण माहीत पाहिजे. चटण्या वगैरे जे बनवतो ह्या चटण्या, जवसाची चटणी, कारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, अशा सगळ्या चटण्या
जग कशापासून तयार होतं हे मुलांनी गेल्यावर आपल्या आजोबा आजी चुलती काका काकू यांना सगळं विचारायचं आणि मस्त नात्यांचा आनंद घ्यायचा. गावाकडे गेल्यावर आपल्या गावात कुठले कुठले मंदिर आहे, कुठले कुठले काय आहे, ग्रामदैवत हे मुलांना आपणच ओळख करून द्यायची. तिथं गेल्यावर आपण दर्शन घेतलं की मुलं पण घेतात. कारण आपण पहिलं एकत्र कुटुंबामध्ये राहत होतो त्यावेळेस आपल्याला काही कळत नव्हतं का, काहीच कळत नव्हतं आपल्याला. फक्त आपण शिकलो ते मोठ्यांपासून. पण आता आपल्या घरामध्ये 4 जण असतो आपण, त्याच्या मुलांना शिकवायला काही प्रश्नच येत नाही. कारण घरात कमी सदस्य असल्यामुळं लवकर त्यांना त्या गोष्टीची म्हणजे शिक्षण भेटत नाही. म्हणून गावाकडे गेलो हाच आनंद घ्या. आणि कुठले कुठले मुलं ड्रॉइंग वगैरे करणारे, आनंद घेणारे, झाडाची पानं ओळखायची, कुठली झाडं आहे, हे झाडाचं पान कोणतं, ते पान कोणतं, हे सगळं मुलांनी आता ह्या आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये ओळखायला लावायचं. गावाकडे गेलो असा आनंद घ्यायचा. झाडं ओळखायची, रोपडे तयार करायचे, आंब्याच्या कोयी कोणत्या, कुठला आंबा कोणता, लिंबाचं लिंबू जे असतं याची माहिती करून घ्यायची. सगळं आपण आपल्या परिवारातून एकत्र कुटुंबामध्ये राहतो आपण. असा आनंद उन्हाळ्यात सुट्टीत नक्की जरूर घ्या. मुलांनी नक्की ड्रॉइंग करा आणि छान ज्यांनी ड्रॉइंग केली त्यांनी असं दाखवा. आणि कोण कोण याचा आनंद घेणार, कॅरम वगैरे खेळा. कारण ज्या गोष्टी बुद्धीचा विकास होत असतो अशा गोष्टीतून मुलांचा पंचज्ञानेंद्रियांचा विकास कसा होतो, तर मग हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस नक्कीच सांगू. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ छोट्या मुलांसाठीच असणार होता. चला मग मुलं छान आनंद घ्या गावाकडे गेल्यावर. रामकृष्ण हरी. छोट्यांनो बाय बाय.